अमेरिका अँड मच मोरच्या एका नवीन एपिसोड मध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओची सुरुवात मी कार मधनं करतेय। याचं कारणही तितकंच खास आहे। मी आता निघालीये अमेरिकेमधल्या सॅन होजे शहरामध्ये। तिथे आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि खूप मोठा दिमागदार सोहळा होणार आहे। चला तर बघूयात गजानन महाराजांचा प्रगट दिन आम्ही अमेरिकेमध्ये कशा प्रकारे साजरा केला ते। जय गजानन। पार्किंग नाही इथं, फक्त व्हॉलंटियर्स आहे। पुढे ड्रॉप ऑफची सोय आहे। 2 पार्किंग आहेत आपले, एक अल्डर ड्राईव्हला एक आणि रीडर पार्क पुढे आहे का सर? तर तिथं बसची पण सोय आहे दर 5 ते 7 मिनिटांना, तर तिथून घेऊ शकता। चालेल। जय गजानन। जय गजानन। एंट्री केल्या समोर गणगणगणात बोतेचा जप इथे ऐकू येतोय, पण कॉपीराईट ॲक्टमुळे मी ते तुम्हाला ऐकू शकत नाहीये। खूप प्रसन्न वातावरण आहे, अगदी शेगावला गेल्याचा फील इथे येतोय आणि आज वेदर सुद्धा खूप छान आहे। हे गजानन महाराज मंदिर नसून सॅन होजे शहरातलं हे आहे गजानन महाराज सेवा केंद्र। त्याच कारणाने इथे बरीच सारी मंडळी सेवा देण्यासाठी म्हणून येतात, तर इथे आपल्याला खूप सारे व्हॉलंटियर्स पाहायला मिळतील। इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि त्याच्याच करता म्हणून दर्शनाच्या रांगेकरता त्यांनी अशा हॉलची अरेंजमेंट केलेली आहे। हा आउटडोर हॉल आहे आणि याच्यानंतर आपल्याला एक मोठा हॉल लागेल आणि त्यानंतर आपल्याला महाराजांचं दर्शन होईल। प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने सकाळच्या टायमिंगमध्ये इथे ढोल ताशा पथकं असतात, लेझिम असतात आणि खूप सारे देखावे इथे केलेले असतात। दरवर्षी वेगवेगळी थीम असते आणि महाराजांची पालखी अगदी इंडियात जशा प्रकारे निघते त्याच प्रकारे इथे केलेली असते। ती पालखी इथे त्यांनी दर्शनासाठी ठेवलेली आहे। इथे हा असा वेटिंग हॉल आहे आणि थिएटर कम वेटिंग हॉल आपण याला म्हणू शकतो। तर दर्शनाच्या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे, त्या कारणाने थोडा वेळ वाट बघण्यासाठी म्हणून त्यांनी हा हॉल क्रिएट केला आहे। आणि इथे गजानन महाराज प्रगट दिनाचे जुने देखावे त्यांनी प्रोजेक्टरवरती लावलेले आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारची सकाळची पालखी आणि ढोलताशा पथकं, लेझिम असे वेगवेगळे देखावे इथे असतात। साधारणतः 2017 पासूनचे देखावे त्यांनी इथे लावलेले आहेत स्क्रीनवरती। तर आता थोड्याच वेळात आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन होईल। खूप छान असं डेकोरेशन हे दरवर्षी करतात, तर यावर्षीचं डेकोरेशन आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत। यावर्षी खूप छान अशी युनिकॉर्नची थीम आहे आणि खूप छान डेकोरेशन याही वर्षी या सेवा केंद्रात केलेलं आहे।
जय गजानन. गजानन महाराज सेवा केंद्र याविषयीची माहिती इथे आहे आणि वेगवेगळे व्हॉलेंटियर्स इथे आहेत. कोणाला जर का काही फॉर्म फिलअप करायचे असतील डोनेशनसाठी म्हणून किंवा काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्याकरता म्हणून हा एरिया क्रिएट केलेला आहे. महाप्रसादाचं वाटप इथे होतंय. तर प्रसिद्ध गायक महेश काळे हे सुद्धा इथे दर्शनासाठी आलेले होते. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.